अनेक शेतकरी कमेंट्सद्वारे विचारत आहेत की नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता कधी जमा होणार आहे आणि त्याच्यामध्ये किती शेतकऱ्यांना कात्री लागली आहे, तर त्याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आपण आधी न्यूजला अनेक व्हिडिओ बघितले असतीलच. त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये, दुसऱ्या हप्त्यामध्ये किंवा तिसऱ्या हप्त्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा 2,000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. परंतु अद्यापपर्यंत तो जमा झाला नाही. नंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या की विधानसभेचं जे अधिवेशन आहे त्याच्या दरम्यान घोषणा होईल. परंतु अधिवेशन अजून 2-4 दिवस बाकी आहे. ते 2-4 दिवसामध्ये कदाचित होईल, परंतु त्याची शक्यता खूप कमी आहे. कारण की पुरवण्या मागण्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा कुठल्याही पद्धतीचा उल्लेख आधी झालेला नाही. आता परत कधी मांडतील तर त्याबद्दलची अपडेट आपण देऊयात. परंतु खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर 19 नोव्हेंबरला पीएम किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. आणि त्याच्यानंतर फार झालं तर 15-20 दिवसाच्या आत नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता जमा होणं गरजेचं आहे. कारण की केंद्राच्या धर्तीवर राज्यानं ही योजना सुरू केलेली आहे. मात्र राज्य प्रत्येक वेळेस दिरंगाई करत आहे. प्रत्येक वेळेस असं भासतं आहे की यांना ही योजना बंद करायची आहे का. आता खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर हे इलेक्शन जीवी म्हणजेच निवडणूक जीवी सरकार आहे. भाजप असेल, अजित पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा मग एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, यांचं सारखं फक्त जनतेचे पैसे कसे निवडणुकीसाठी वापरता येईल आणि त्यातनं आपापले पक्ष कसे मोठे करता येईल हे बघणं चालू आहे. आता सध्याची परिस्थिती अशी आहे की आपण अंदाज वर्तवला होता की अधिवेशन झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, त्या ग्रामीण भागातल्या निवडणुका आहेत, त्यामध्ये शेतकरी मतदान करतात आणि त्या निवडणुकींच्या तोंडावर किंवा त्या आचारसंहितेच्या दरम्यान हे सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता टाकेल. मात्र सध्या अशी परिस्थिती झालेली आहे, अहिल्यानगर असेल, बीड असेल किंवा अजून 1-2 जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये पंचायत समितीमध्ये ज्या आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडलेली आहे, त्याच्यामुळे ते कोर्टानं थांबवलेलं आहे. इतर जो 10-12 जिल्हा परिषद आहेत त्या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी आरक्षणाची मर्यादा 50% पेक्षा जास्त गेलेली आहे. त्याच्यामुळं कोर्टानं ते सुद्धा थांबवलेलं आहे. निवडणूक आयोगानं भूमिका घेतली की त्या कोर्टाचा निर्णय काय येतो त्याच्यानंतर आपण त्याच्याकडे बघणार. म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सध्या अधांतरीच आहेत. त्या लांबणीवर पडतात की लगेच होतात हे कोर्टाच्या निर्णयावर डिपेंड आहे. अशामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्याच्या हालचाली सध्या निवडणूक आयोगाच्या दिसत आहेत. त्याच्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता सुद्धा लांबणीवर पडण्याची गरज म्हणजे शक्यता आहे. कारण हे जे इलेक्शन जीवी निवडणूक जीवी महायुती आहे यांना त्याचा फायदा घ्यायचा आहे. निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2-2 हजार रुपये महासन्मान निधीचे टाकायचे आणि नंतर मग निवडणुकीमध्ये त्याचा फायदा घ्यायचा, असा यांचा प्लॅन दिसतो आहे. आता हे खरंच शेतकऱ्यांच्यासाठी ती योजना काढली असेल तर पुढच्या 4-5 दिवस जे अधिवेशन राहिलं त्या अधिवेशनामध्ये हे त्याच्या संदर्भातला तरतूद करतील आणि राज्यपालांची स्वाक्षरीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकतील. जर ते पैसे अधिवेशनाच्या दरम्यान पडले नाही तर समजून जा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तोंडावर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत. अशा पद्धतीचं माझं विश्लेषण सांगतं आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी दुसरा प्रश्न विचारला होता की कोणकोणत्या शेतकऱ्यांना कात्री लागणार. तर सरळ सोप्या भाषेत लक्षात घ्या, ज्यांना पीएम किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता मिळाला त्यांनाच नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता मिळणार आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे की आता नवरा बायको दोघांच्या नावाने जर शेती असेल तर बायकोला हप्ता टाकलेला आहे, नवऱ्या त्यातनं कट केलेला आहे. त्यातनं त्यांचे 2 हेतू साध्य झाले आहेत. त्यांना तिकडे लाडकी बहिणीचं कट करून टाकलं आणि तिला शेतकरी म्हणून फक्त नमोचा हप्ता दिला जातो आणि पीएम किसानचा हप्ता दिला जातो. आता माझा एका शेतकरी मित्राचा फोन आला होता. तो म्हणे मी, माझी बहीण, माझी आई आणि माझे वडील आमच्या चौघांच्या नावाने शेती होती, चौघांनाही पीएम किसान मिळायचा. आता फक्त आमच्या आईला मिळालेला आहे, बहिणीला मिळाला नाही, मलाही मिळाला नाही, वडिलांना सुद्धा मिळाला नाही. तर याच्यावरनं हेच प्रतीत होत आहे की नमो शेतकरी असेल किंवा पीएम किसान असेल कुटुंबातील एकालाच ते देत आहेत. आणि जर त्या कुटुंबाच्या महिलाच्या नावानं शेती असेल आणि तिला पूर्वीपासून मिळत असेल तर तिलाच ते कंटिन्यू करतात. ज्या कुटुंबामध्ये महिलेच्या नावानं शेती नाही, पुरुषाच्या नावानं शेती आहे, तर मग त्या ठिकाणी पुरुषालाच तो हप्ता कंटिन्यू केला जातोय. ही महत्वाची अपडेट आहे. म्हणजे कात्री कोणाला लागणार तर कुटुंबात एकालाच ते त्या ठिकाणी हप्ता देणार, बाकीच्यांना देणार नाही. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर नमो शेतकरीचा 8वा हप्ता येणार असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मात्र अधिकृत अपडेट आतापर्यंत आलेली नाही. ती अधिकृत अपडेट आल्यानंतर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो. आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.